नमस्कार. मी प्राध्यापक प्रतिभा ढाके. विवेकवादी आणि समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी झटणारे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतिदिन. त्यांचा उभा आयुष्यपट हा अपार करुणेचा, अविरत संघर्षाचा आणि अज्ञानाच्या महासागरातला ज्वलंत दीपस्तंभ आहे. डॉक्टर दाभोळकर आज आपल्यात नाहीत. ही मनाला सलत असलेली बोचणी सतत असताना त्यांनी समाज जीवनात केलेले अफाट कर्तृत्व पाहून आजही चाट पडायला होते. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कोण होते, त्यांनी काय काय केलं, याविषयी आपण माहिती घेणार आहोत. सामाजिक चळवळीत सहभाग. दाभोळकरांचे ज्येष्ठ बंधू डॉक्टर देवदत्त दाभोळकर यांची प्रेरणा घेऊन 1971 साली समाजवादी युवक दलाच्या स्थापनेपासून खऱ्या अर्थाने नरेंद्र दाभोळकर सामाजिक जीवनात कार्यप्रवण झाले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपूर्वी बाबा आढाव यांच्यासोबत एक गाव एक पाणवठा मोहीम असो, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ असो वा सामाजिक कृतज्ञता निधीसाठी चालवलेली मोहीम असो, या सगळ्यातच त्यांची आघाडी होती. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयाला त्यांनी हात घातला तो बी प्रेमानंद यांच्यासोबत 1982 साली निघालेल्या लोकविज्ञान मोहिमेतून. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची अशी झाली सुरुवात. 1987 साली त्यांनी श्याम मानव यांच्यासोबत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामास सुरुवात केली आणि नंतर 1989 साली वेगळं होऊन त्यांनी मुठभर कार्यकर्त्यांच्या समवेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली आणि इथून खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या त्यांच्या सामाजिक संघर्षाला सुरुवात झाली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटनात्मक वाटचालीत अनेक सामाजिक विषयांना टक्कर देताना त्यांच्या पुढाकाराने अनेक मोहिमा राबवल्या गेल्या. 1992 साली मुंबईत स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन परिषद व शोधभूताचा बोध मनाचा या विषयावरील भव्य यात्रा. 1997 साली भानामती प्रबोधन धडक मोहीम. 2003 साली नाशिकच्या सिंहस्थ मेळाव्याच्या विरोध व इचलकरंजीतील बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद. 2009 साली राज्यव्यापी खगोल यात्रा. 2012 साली विवेक वाहिनीतर्फे राज्य युवा संकल्प परिषद आणि अखेरच्या काळात 2013 मधील जात पंचायत विरोधी परिषद, या त्यांच्या काही भव्य समाजातील विधायक हस्तक्षेप नोंदवणाऱ्या मोहिमा होत्या. बुवाबाजी विरोधातला संघर्ष. डॉक्टर दाभोळकर असं म्हणायचे की चमत्कारावर विश्वास ठेवणे आणि त्या करणाऱ्या बाबा बुवाला मान्यता देणे यातील मुख्य तोटा हा की अशी माणसे प्रयत्न आणि पुरुषार्थ यावरचा स्वतःचा विश्वास गमावतात आणि इतरांनीही तो गमवावा असे वातावरण तयार करतात. आणि म्हणून या बुवाबाजीच्या जोरात होरपळून निघालेला शोषितांना न्याय आणि श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या कुप्रवृत्तीला कायद्याचा धाक बसावा म्हणून जादूटोणा विरोधी कायदा होण्यासाठीची लढाई ते नेटाने आणि अविरत लढत होते. 1995 पासून सुरू झालेल्या या कायद्याचा प्रवास विरोधकांच्या खोडकर प्रचाराच्या आणि नाहक विरोधाच्या गर्तेतून मार्ग काढत अखेर 2013ला दाभोळकरांच्या खुनानंतरच संपला. अखंड 18 वर्ष डॉक्टर दाभोळकर या विधेयकासाठी आपल्या रक्ताचे पाणी करत होते. जणू काही डॉक्टर दाभोळकरच एक खमका कायदा म्हणून आता परिवर्तित झाले आहेत. दाभोळकरांनी सर्वच धर्मातील असंख्य बुवा बाबांची दुकानदारी बंद पाडली. नरेंद्र महाराज सारख्या अनेक बुवांशी ते आमने सामने भिडले. चमत्काराचा अलौकिक शक्ती असल्याचा भूत दाखवण्याचा दावा करणाऱ्या बुवांचे त्यांनी सप्रमाण पुराव्यानिशी नामोहरण केले. चमत्कार करून दाखवा आणि 21 लाख मिळवा, हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान आज तागायत कुणीही पेलू शकलेले नाही आणि म्हणूनच गेल्या 30 वर्षात महाराष्ट्रात चमत्काराचा उघड दावा करणारे भोंदू बाबा आता दिसतच नाही. अंधश्रद्धा निर्मूलनापुरता मर्यादित ध्येय नाही. डॉक्टर दाभोळकर फक्त अंधश्रद्धा निर्मूलनाच्या
ते मर्यादित नव्हते, त्यांची दृष्टी त्या पलीकडे होती. अंधश्रद्धा निर्मूलनापासून सुरू झालेला संग्राम त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन ते वैज्ञानिक दृष्टिकोन ते धर्मचिकित्सा ते धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिरपेक्षता ते विवेकवादी समाज निर्मिती या मार्गाने पुढे न्यायचा होता. अर्थातच ते प्रामाणिकपणे हेही कबूल करायचे की मी ज्या कार्यक्षेत्रात आहे तिथे कामाचा विचार दशकांच्या नव्हे तर शतकांच्या कालावधीत करावा असावा याची मला जाणीव आहे. पण त्यांच्या लिखाणामधून त्यांच्या अफाट वैचारिक दृष्टिकोनाची जाण आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक गोष्टीमागे कार्यकारण भाव असतो आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोनाने तपासता येतो. ही मानसिकताच मुळात भारतीय समाजात अजून तितकीशी रुजलेली नाही आहे. मुळात हे काम फार पूर्वी व्हायला हवं होतं. त्यासाठी म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचार प्रसारासाठी डॉक्टर दाभोळकरांना आपलं उभं आयुष्य वेचावं लागलं. अर्थात हेही काम तितकं सोपं नव्हतं आणि नाही आहे. डॉक्टर दाभोळकरांच्या म्हणण्याप्रमाणे धर्म आणि राजकारण यांचा एकत्र करण्याचा घातक कृतीला हिंसेची जोड देण्याचा प्रयत्न झाला तर लोकशाही पण संपुष्टात येते. आणि म्हणूनच देशात एका बाजूला सारासार विवेक गहाण ठेवून कट्टर धर्मांध शक्तीच्या धर्माधिष्ठित राष्ट्राच्या संविधान विरोधी कारवाया वाढत चाललेल्या असताना दुसऱ्या बाजूला या विरोधात धर्मनिरपेक्ष लोकशाही विवेकवादी देशाच्या उभारणीसाठी तयार करण्याची सुपीक जमिनीची मशागत डॉक्टर दाभोळकर आपल्या कामातून करत होते. कबड्डीपटू डॉक्टर दाभोळकर लढाऊ नेते होते, कुशल संघटक होते, विचारवंत होते, द्रष्टे लेखक होते, उत्कृष्ट वक्ते होते. क्रोधापेक्षा करुणा आणि उपहासापेक्षा आपुलकी हाच त्यांचा संपूर्ण कार्याचा मूलमंत्र होता. 1998 सालीपासून सलग 16 वर्ष ते साने गुरुजींच्या साधना साहित्यिक संपादक होते. या काळात त्यांनी साधनेला जे वैभव प्राप्त करून दिलं होतं ते वाखाणण्याजोगं होतं. एवढंच काय, डॉक्टर दाभोळकर या पलीकडे जाऊन उत्कृष्ट कबड्डीपटू होते. त्यांचा खेळ कौशल्यपूर्ण आणि चपळ असा होता. त्यांनी महाविद्यालयीन जीवनात आंतरराष्ट्रीय पातळीवर कबड्डीमध्ये भारताचे नेतृत्व केले होते. हनुमान उडी ही केवळ दाभोळकरांच्या मुळेच कबड्डीमध्ये लोकप्रिय झाली. व्यसनमुक्तीसाठी झटणारे दाभोळकर व्यसन मानवाच्या मूल्यविवेक नष्ट करतो म्हणून दाभोळकरांनी साताऱ्यात 1989 साली परिवर्तन या व्यसनमुक्ती संस्थेचीही स्थापना केली. आजही ही संस्था समाजात व्यसनमुक्तीचे परिवर्तन घडवून आणत आहे. दाभोळकरांकडे माणूस पारखण्याची कला उपजत होती आणि माणूस बदलतो या उक्तीवर त्यांची श्रद्धा होती. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही महाराष्ट्रातील संत समाजक सुधारकांचा वारसा कृतीशील करण्यासाठी समाजाच्या विवेकबुद्धीला घातलेली साध आहे असं दाभोळकर म्हणायचे. आणि म्हणूनच डॉक्टर दाभोळकरांनी निळू फुले, श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर यांच्यापासून ते उमेश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी या चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना आपल्या चळवळीत सामील करून घेतलं. डॉक्टर दाभोळकरांच्या ज्या उद्देशाने सनातनी प्रवृत्तीने निर्घृण खून केला त्यातला एकही उद्देश पूर्ण झाला नाही. जगाचा इतिहास हेच सांगतो की मुळात व्यक्ती मारून विचार संपतो. ही अंधश्रद्धा जोपासणाऱ्यांनी आजवर विचारांची लढाई विचारांनी न लढता नेहमीच अशा भेकड मार्गांचा अवलंब केला आहे. ब्रुनो सॉक्रेटिस पासून ते मार्टिन लुथर किंग, महात्मा गांधी आणि त्यानंतर दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी या सर्वांनाच हिंसेने संपवले गेले. संत परंपरा, संत आणि समाज सुधारकांनीही अशा अतोनात छळाला सामोरं जावे लागले. मुळात विवेक सूर्यांनी कधीच कोणाला आपला शत्रू मानलेला नाही, तरी त्यांचा खून झाला. पण विवेकाच्या वाटेवरून चालणारे लोक हबकले नाहीत, घाबरले नाहीत. ते नेहमीच विवेकाचे वाट सुरू राहिले. दाभोळकर या वाटवरचा एक दीपस्तंभ नक्कीच आहेत. आज या स्मृती दिनानिमित्त त्यांना त्रिवार वंदन. धन्यवाद.